छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या विरोधात जाऊन वागणारे शिंदे फडणवीस हे ढोंगी सरकार आहे। महाराजांचं नाव घेऊन ते फक्त राजकारण करतात आणि महाराजांच्या विचारांच्या विरोधात ते वागतात, असा घणाघाती आरोप बहुजन मुक्ती मोर्चाचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष निलेश एल्वे यांनी केला आहे। फेरीवाल्यांना अधिकृत परवाना देऊन हक्काची जागा देण्यासाठी बेकायदा चालणारे आठवडी बाजार बंद करण्याची मागणी करत बहुजन मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून बदलापूर शहरात महाजन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकारवर सडकून टीका करत आम्हाला न्याय द्या अशी मागणी करत शहरातील बहुसंख्य फेरीवाले आणि पथविक्रेते सहभागी झाले होते। प्रामुख्याने आठवडी बाजार बंद करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। या मोर्चाचं नेतृत्व बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष निलेश एल्वे यांनी केले। बदलापुरात सर्रासपणे चालणारे बेकायदा आठवडी बाजारामुळे स्थानिक पथविक्रेत्यांवर संक्रांत ओढावली आहे। त्यात बदलापूर पालिका अद्यापही 2014चे पथविक्रेता अधिनियम का लागू करत नाही असा प्रश्न उपस्थित करत हे अधिनियम तातडीनं लागू करावे, आठवडी बाजार बंद करावेत आणि शहरातील वर्षानुवर्ष आपला व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या पथविक्रेते आणि फेरीवाले यांना हक्काची जागा उपलब्ध करून द्यावी, या प्रमुख मागण्या घेत निलेश एल्वे यांच्या नेतृत्वाखाली शेकडोंच्या संख्येने फेरीवाला बांधव या महाजन आक्रोश मोर्चात सहभागी झाले होते। रमेशवाडी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करत या मोर्चाला सुरुवात करण्यात आली। हा मोर्चा बदलापूर पश्चिमेकडील बाजारपेठेपासून ते कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या मुख्यालयापर्यंत नेण्यात येणार असून आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही याच ठिकाणी ठिय्या मांडू, असं देखील निलेश एल्वे यांनी म्हटलं आहे। 18 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बदलापूर शहरात येणार असून त्यापूर्वीच होत असलेले या महाजन आक्रोशाची चर्चा शहरात होत आहे। त्या मागण्या आता आमचे युवा नेते यांच्या नेतृत्वामध्ये बदलापूरमध्ये तुम्ही पाहत आहात, हजारोच्या संख्येनं फेरीवाले लोक आहेत, फळविक्रेते लोक आहेत, ते या रॅलीमध्ये सामील झालेले आहेत, आक्रोश मोर्चा काढत आहेत। कारण आम्ही तर मुका मोर्चा काढणारे लोक नाही आहेत। संविधानाने आम्हाला बोलण्याचा राईट दिलेला आहे, आझादीची अभिव्यक्तीची स्वतंत्रता दिलेली आहे। म्हणून ज्या काय 12 मागण्या आहेत त्या 12 मागण्या सरकारने मान्य कराव्या। जर त्या मान्य करत नसतील तर फडणवीस सरकार जे आहे तर भिकारचोट सरकार आहे असं मी बस एवढंच। अभी आता हा जो आहे बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी आम्हाला संविधानिक अधिकार दिले, संविधानिक पद्धतीने चाललेले, कायद्याच्या चौकटीत आहे, कायदेशीर मार्गाने चाललेले आहे, कायद्याच्या अंतर्गत राहून आम्ही ते मागणी करत आहोत। आम्ही आता बाबासाहेबांना मानवंदना करून आम्ही तिकडनं निघालो, स्टेशनला पोहोचले। आता इकडून नगरपालिकेला जाणार आहोत। पोलीस प्रशासनाला आमंत्रण केलेलं आहे, जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही आमंत्रण केलेलं आहे। त्याच्यानंतर आम्ही इथे मारुती गायकवाड त्यांनाही विनंती करू, मला काय त्यांच्याबद्दल आकसबुद्धी नाही किंवा कुठल्याही प्रकारचं त्यांच्याबद्दल मतभेद नाही, चीड नाही आहे। आता आमच्या आंदोलनकर्त्यांवरती त्यांनी केस केले तरी दुखेल, गोरगरिबांचं कल्याण होईल हाच आमचा उद्देश। आम्ही त्याच्यात मागणी केलेली आहे की तुम्ही जो खोटा गुन्हा दाखल केलेला आहे तो खोटा गुन्हा परत करा, मागे घ्या, मागे नाही घेतलं तर ॲट्रॉसिटीचा गुन्हा आम्ही दाखल करणार। आमच्या काही मागण्या त्यांनी मान्य केल्या, ते का आमच्यावरती उपकार केलेले नाहीये। पथविक्रेता अधिनियम कायदा जो आहे तो लागू करण्यासाठी लिहून दिलेला आहे त्यांनी आणि ते 3 महिन्यामध्ये म्हणजे साधारण मार्चपर्यंत ते टाउन वेंडर कमिटी इथे या ठिकाणी त्याची निवडणूक घेऊन प्रतिनिधी नियुक्त करणार आहेत, त्यांचं लायसन देणार आहेत आणि त्यांची जी काही तरतूद आहे ती पूर्ण करणार आहेत। ही गोष्ट आम्ही वारंवार त्यांना लेखी दिलेली आहे, निवेदन दिलेलं आहे, विनंती केलेली आहे, पत्र केलेले आहेत, मोर्चे काढलेले आहेत। आज त्यांना 14 वर्ष आमच्या मावशी उपाशी राहिल्यानंतर ती गोष्ट लक्षात, म्हणजे एखाद्याचा जीव घेण्याचा हा प्रयत्न आहे आणि 14 दिवसाच्या आमरण उपोषणानंतर त्यांनी ती मागणी मान्य करून आमच्यावरती काय उपकार केले नाही। आम्ही कायद्याची तरतूद अंमलबजावणी करण्यासाठी जे सांगत होतो की पहिले तुम्ही त्यांची तरतूद करा, त्यांची व्यवस्था करा, पर्यायी त्यांना जागा द्या, मग तुम्ही कारवाई करा। परंतु या कायद्याचा अभ्यास न करता मारुती गायकवाड यांनी थेट कारवाई करून या ठिकाणी एक प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केलेला आहे आणि लोकांच्या पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण केलेला आहे। फडणवीस सरकार आणि शिंदे सरकार हे नावाला फक्त शिवाजी महाराजांच्या विचारांचं गवगवा करतात, परंतु काम मात्र त्यांच्या विरोधात करतात। कारण त्यांचे अधिकारी मारुती गायकवाड यांनी गोरगरिबांच्या पोटावरती लाथ मारायचं काम केलं। हातगाड्यावरती कारवाई होणं किंवा पथविक्रेत्यांवरती कारवाई होणं वेगळी गोष्ट आहे, परंतु आकसबुद्धीने, जातीग्रस्त मानसिकतेने त्यांनी
सूडबुद्धीने काय केलेलं आहे, त्यांच्या गाड्या धरल्या, त्यांची सामान धरले आणि जेसीबीने फोडून टाकले, तोडून टाकले। ही विकृत मानसिकता आहे आणि त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये एक पण गोरगरिबांवरती अन्याय झाला नव्हता। हे लोक शिवाजी महाराजांचा फोटो लावतात नगरपालिकेमध्ये, काम मात्र त्यांच्या विरोधात करतात। म्हणून हा मोर्चा आहे। त्यांच्यावरती ॲट्रॉसिटीच्या अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा, मारुती गायकवाड यांना निलंबित करावा, त्यांची नोकरी जावी, त्यासाठी आमचा हा मोर्चा आहे। आता ऑलरेडी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना पत्रव्यवहार केलेला आहे, फडणवीस सरकारला पाठवलेला आहे, फडणवीस साहेबांच्या मुख्यमंत्री कार्यालय सुद्धा पाठवलेलं आहे, त्याच्यानंतर संचालनालयाला पाठवले, जे बेलापूरला आहे, जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले, एसीपी डीसीपी सगळ्यांची भेट घेतली, जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली, तरी पण आमच्या गोरगरिबांची दखल घेत नाही। मग आम्हाला आता कायदा हातात घेतल्याशिवाय दुसरा पर्याय नाही। एक तर आम्ही आत्महत्या करू, नाही तर कायदा हातात घेऊ। आणि ही जर वेळ यायची नसेल तर फडणवीस सरकारने, एकनाथ शिंदेने याची दखल घेऊन तातडीने या गोरगरिबांची कारवाई जी आहे ती थांबवावी, पहिले त्यांची कारवाई व्यवस्था करावी आणि जे नुकसान झाले ते नुकसान भरपाई द्यावी। जो मुद्दामाल जप्त केलेला आज 15 दिवस होत आलेले आहेत, यांच्या बापाचा मुद्दामाल नाही, गोरगरिबांनी कष्ट करून, परिश्रम करून, उन्हात आपलं रक्त आटवून, कर्ज घेऊन हे सगळं घेतलेलं आहे, सामान गाडी बिडी घेतलेलं आहे, त्यांचे वजन काठी घेऊन, त्यांचे खाण्याचे डबे घेऊन गेले। एवढा नीचपणा आणि नालायकपणा कशाला पाहिजे? तुम्हाला जर का खऱ्याच अर्थाने कारवाई करायची, तुम्ही नोटीस द्या, लोकांना अनाउन्समेंट करा, जसं कर वसूल करण्यासाठी तुम्ही अनाउन्समेंट करता। तुम्ही जर लोकांना विश्वासात घेऊन आमच्यासारख्या लोकांना बोलवलं असतं, आम्ही सहकार्य केलं असतं। इथे रोडवरती ट्रॅफिक होतं, आम्ही मान्य करतो, ती कारवाई झालीच पाहिजे, परंतु त्यांच्यासाठी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था कोण करणार? तुम्हाला कायद्यामध्ये सांगितलंय, पथविक्रेता कायद्यामध्ये, तरी पण तुम्ही करत नाही। ही एक प्रकारची हुकुमशाही आहे, ही एक प्रकारची हुकुमशाही आहे आणि ही दडपशाही, ही हुकुमशाही आम्ही चालून देणार नाही। संविधान विरोधी काम झालेलं आहे आणि त्याच्यामुळे मारुती गायकवाड यांच्यावरती ॲट्रॉसिटीच्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी आमची मागणी आहे। अतिक्रमण विभागाचा जो मुद्दा आहे, आम्हाला लेखी दिलेला आहे, गोरगरिबांच्या पोटावरती लाथ मारली। जे इकडे अतिक्रमण जो या ठिकाणी विभागाने, इथे जे आठवडी बाजार आहे, इथे नाल्यांवरती बांधकाम आहे, आम्ही 13 मुद्दे दिले या निवेदनामध्ये, 13 मुद्दे दिले, 13 ठिकाण आहे तिकडे, हे 13 ठिकाण आहेत या बदलापूर मधले, हे वेगवेगळे ठिकाणी दिलेले आहेत जे बेकायदेशीरपणे या ठिकाणी अतिक्रमण केलेले आहेत। रिझर्व प्लॉट आहेत, बिल्डिंगा बांधलेल्या, नाल्यावरती बांधलेले आहेत, ह्याच्यावरती कोण कारवाई कधी करणार? आता जोपर्यंत ह्याच्यावरती कारवाई करत नाही, आठवडी बाजारावरती कारवाई करत नाही, तोपर्यंत गोरगरिबांवरती कारवाई करू नये, नाहीतर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल। बसणार आता आम्ही निवेदन दिलेलं आहे पोलिसांना, आम्ही इथेच बसणार, आम्ही उठणार नाही। आणि जे पोलीस अधिकारी आहेत किंवा इथे मुख्य अधिकारी आहेत त्यांच्यावरती पूर्ण इथं खापर फुटणार आहे। इथे जर काय गडबड झाली, कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला, त्यासाठी मारुती गायकवाड पोलीस प्रशासन जबाबदार आहे।